चला तर आज आपण बनवणार आहोत चवलीची भाजी. चवलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी ही 4-5 तास भिजवून घेतलेली चवली आहे. ती छानपैकी भिजलेली आहे आणि तिला स्वच्छ अशी धुवून पण घेतलेली आहे. आणि इथे फोडणीसाठी मी हा कांदा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, 3-4 लसणाच्या पाकल्या घेतलेल्या आहेत आणि हा कढीपत्ता, अर्धा टोमॅटो मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो अशा मोठा अशा फोडी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे बटाटे घेतलेले आहेत आणि नंतर 2 हे वांगे घेतलेले आहेत. तर आता आपण चवलीची भाजी करूया. हे जे मी वांगे घेतलेले आहेत त्याचे असे देठ काढते, देठ काढून चिरून घेते. वांग्याचं जे हे ग्रीन कवर आहे ते मी काढत नाहीये, पण ते तसंच ठेवते. हे बघा या पद्धतीने. आणि हे जे बटाटे घेतलेले आहेत त्यांची पण साल नाही काढत आहे, ते पण साली सकटच घेते आणि त्याचे पण असे मोठे मोठे तुकडे करून घेते. हे बघा या पद्धतीने. भाजीसाठी बटाटे आणि वांगे कापून घेतलेले आहेत, बटाट्याची साल काढलेली नाहीये. इकडे तेल गरम झालेले आहे, तेलात जाणार ही मोहरी, मोहरीच्या नंतर जिरं, नंतर हिंग. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर ही लसूण, ही मिरचीचे तुकडे, आणि कढीपत्ता. त्याच्यानंतर कांदा. आता कांदा छानपैकी फ्राय करून घेऊया. हे बघा कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे. आता त्याच्यात जाणार हा टोमॅटो. टोमॅटो पण छानपैकी फ्राय करून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो छानपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण हे जे वाटण आहे ते टाकूया, कांदा खोबऱ्याचं वाटण पण या कांदा टोमॅटो मध्ये फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर या वाटणामध्ये जाणार हळद, घरचा मसाला, मिरची पावडर, मसाला या वाटणामध्ये छानपैकी फ्राय झालेला आहे. वांगे आणि बटाटे या वाटणामध्ये टाकूया. ते पण असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा कलर किती छान दिसतोय. आता त्याच्यामध्ये टाकूया ही चवळी. चवळी पण ह्या वाटणामध्ये आणि बटाटा आणि वांग्यामध्ये छानपैकी अशी 2-3 मिनिटासाठी अशी फ्राय करून घ्यायची. चवळी, बटाटा आणि वांग्याची भाजी आपण मोस्टली जास्त लग्नामध्ये बनवतो आणि ती खरंच छान लागते. तुम्ही पण एकदा करून बघा. छानपैकी फ्राय झालेली आहे चवळी, वांगा, बटाटा. आता या भाजीमध्ये आपण अंदाजे पाणी टाकून घेऊया. बघा आता मी एवढं पाणी टाकलंय. आता अंदाजे मीठ टाकून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्टी देऊया या भाजीला. हे बघा छान अशी आपली
चवळीची भाजी रेडी झालेली आहे, जशी लग्नात करतात तशी. आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपली चवली बटाटा भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.